राज्यव्यापी अभंग आणि साहित्य संमेलनाचे सर्व संयोजक, सर्व पुण्यवान मंडळी, रामकृष्ण हरी. सर्वप्रथम तसं आपल्या आयुष्यामध्ये आजचा दिवस एक वेगळा दिवस आहे, तसंच थोडासा का वेळ होईना आपल्या या अशा ठिकाणामध्ये आपल्यासारख्या संतांच्या वारकऱ्यांच्या विचारांची दिंडी पुढे निघणाऱ्या लोकांच्या मध्ये उपस्थिती राहिली, आपल्याला श्रवण करता आलं त्याबद्दल ईश्वराचे, विठ्ठलाचे, भूमिपुत्राचे, विश्वनाथाचे सगळ्यांचे मनापासून हार्दिक आभार. आपण कोणाकडे जर पाहिलं, आपण पाहताय सगळे, पण त्यात एक थोडंसं सूक्ष्म जर बघितलं तर हा योग असाच घडून आलेला नाही. सगळे देवमंडळी आहेत, विश्वनाथ आहेत, भीम आहेत, हरी आहेत, व्यंकट आहेत, गोविंद आहेत. तेव्हा ह्या गोष्टी विधिलिखित योगायोगाने होतात. राज्यव्यापी कवी संमेलन आपल्या इथं मौनवासना घ्यायचं मित्रांची इच्छा होती. छोटेखानी झाला, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घेता आलं नव्हतं. पण आज राज्याची, देशाची नाही तर जगाची जी गरज आहे, ज्या विचारांची गरज आहे, ती गरज भागवण्याचं काम या आपल्या छोट्याशा प्रयत्नातून खूप मोठं काम आहे. त्याच्याबद्दल सर्वप्रथम आपलं हार्दिक अभिनंदन. आणि आमचा जो शांतिदूत परिवार आहे, तर भूमिपुत्री आपल्या शांतिदूत परिवारात काम करतात. कानडे सर आहेत, प्राध्यापक जीवन जाधव मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत. तरी शांतिदूत संकल्पना सुद्धा मी विठ्ठल असल्यामुळं, वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्यामुळं आजच्या तरुण पिढीला या पाश्चिमात्य वातावरणात आजच्या काळानुरूप काही विचार लागावेत म्हणून शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून आपण जे काम करताय तेच काम आम्ही करतो. आणि ते पूरक काम भूमिपुत्रजी करतात, त्याच्याबद्दल खूप समाधान आहे. आजच्या पाश्चात्यकरणाच्या भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेल्या पिढीसाठी, विशेषतः तरुणांसाठी फक्त संपत्ती, सत्ता, भौतिक सुख हे जीवनाचं सार नाही. हे उशिरा ICU मध्ये ऍडमिट केल्यावर, पेसमेकर बसवल्यावर कळतंय. परंतु हे जिवंतपणे आणि कमी वयात लक्षात आणून देण्याचं काम आपल्या महान संतांनी केलं. तेच विचार आपण पुढे नेत आहे. तर विशेषतः हे ग्रामीण भागात, तळागाळात आणि विशेषतः शाळा महाविद्यालयामधून हा विचार झाला पाहिजे. मला खूप आनंद झाला. काही तरुण मंडळी, काही माता भगिनी या ठिकाणी मोठ्या आनंदानं, उत्साहाने या ठिकाणी आपले अभंग, आपले विचार सादर केले. तो हा विचार माणसाला तारणारा, समाजाला तारणारा, जगाला तारणारा, खऱ्या अर्थाने मानवता जपणारा, सगळ्या समाजाला एक संघटितपणे ठेवणारा आणि जो साधू संतांना, ईश्वराला अपेक्षित असणारा समाज आहे, ते समाज घडवण्याचं हे मोठं काम आपल्या हातून होतंय. फक्त एक विनंती आहे की हे काम थोडंसं शालेय स्तरापर्यंत, कॉलेज लेवलला अशाच पद्धतीचं जे आपण फॉर्मॅट ठरवाल ते, आणि त्या कार्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं शांतिदूत परिवाराच्या वतीनं, जाधव परिवाराच्या वतीनं खूप खूप स्वागत. आणि योगायोगासाठी इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा भूमिपुत्रजी या ठिकाणाचं खूप महात्म्य आहे. आणि हे पवित्र कार्य आपण सगळ्यांनी मिळून सिद्धीस नेत आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप अभिनंदन. आणि पुढच्या आपल्या कार्याला आपण सगळ्यांनी, बाकीचे आपल्याला जे छंद, ज्या रचना करायच्या करा, पण ही जीवनाची महत्वाची एक वाट आहे, ती सोडू नका. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पुण्याचं काम आपल्या हातून व्हावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.